राम राम मंडळी, नमस्कार. सगळ्यांचं चैतन्य योग साधनामध्ये खूप खूप स्वागत. आजचं सेशन आपण प्राणायाम आणि मेडिटेशन असं दोन्ही कंबाईन घेणार आहोत. आणि आजच्या सेशनमध्ये आपण काही प्रकार झोपलेल्या स्थितीतून करणार आहोत, श्वसनाचे प्रकार, काही बसून प्रकार करणार आहोत आणि काही उभं राहून सुद्धा प्रकार करणार आहोत. तर चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला भेट दिलेली नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच प्राणायाम, मेडिटेशन, योग थेरपी या व्हिडिओजसाठी ट्यून्ड राहा. नोटीस तुम्हाला मिळत राहील. जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल तिथे एक घंटीचं बटनसुद्धा असेल. त्या बटनावर क्लिक केलं की तुम्हाला पुढील सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळच्या वेळी येत राहील. तर चला आता आपण आज लगेचच सुरुवात करतोय आजच्या सेशनला. आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या सूचना. एक तर तुम्हाला मॅट लागणार आहे, मॅट टाकून घ्या. आणि दुसरं म्हणजे एक उशी किंवा लोड असेल तुमच्याकडे तर लोड घ्यायचा आहे. उशी किंवा लोड घेतो आहोत. ओके, तर चला उशी घ्यायची आहे. मॅट टाकून घेतलेली आहे मी. ज्यांना खाली बसायला काही त्रास असेल गुडघ्यांमुळे, जर तुम्हाला खाली बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा करू शकता. ओके, तर चला उशीवरती बसायचं आहे आपल्याला. उशीच्या अगदी टोकावर बसायचं आहे, जेणेकरून आपलं थोडंसं स्लँटिंग पोझिशन तयार होईल. आणि अशा पद्धतीने बसतोय. जे खुर्चीवर बसणार आहेत त्यांनी सुद्धा बसायला खाली छोटी उशी घ्यायची आहे. ही जरा मोठी आहे पण तुम्ही छोटी उशी घेतली तरी बेटर राहील जर तुम्ही खुर्चीवर बसत असाल तर आता आपण या पोझिशनमधून सुरुवात करतोय. सुरुवात करणारे आपण त्रिवार ओंकाराने. आणि डोळे बंद असतील. जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सांगेल की डोळे बंद करा आणि डोळे उघडायच्या सूचना मिळतील तेव्हा डोळे उघडत चला. तर आता सुरुवात करूया आपण. या पोझिशनमध्ये बसल्यावर दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करतोय. दोन्ही हात अशा पद्धतीने मांडीवर ठेवायचे आहेत. बघा, हात मी असे ताणून नाही ठेवले, अगदी सैल ठेवलेले आहेत, शरीरालगत आहेत. आणि दोन्ही हातांची ध्यान मुद्रा अगदी अलगद मांडीवर ठेवलेली आहे. या पोझिशनमधून आता आपण ओंकार जप करणार आहोत. डोळे मिटून घ्या, चेहऱ्याकडे लक्ष द्या. चेहरा सैल, चेहऱ्याचे स्नायू सैल होत आहे. श्वसन संथ आहे. मन शांत. मनात विचार आहेत का बघा, आले तर येऊ द्या. श्वासांच्या गतीवर लक्ष केंद्रित करा. श्वासांची गती कशी आहे बघा. एक श्वास बघत राहतोय आपण. उशीवर बसल्यामुळे आपली पाठ आपोआपच सरळ झालेली आहे. सरळ झालेली आहे का बघा, चेक करा की त्याला थोडा वाक आलाय. जर वाक आला असेल तर पाठ ताठ करून घ्या. पाठ आणि मान सरळ एका रेषेत आहे याची काळजी घ्या. आता दीर्घ श्वास घेऊन आपण करणार आहोत ओंकार जप. 3 वेळा दीर्घ श्वास घ्या, खोल श्वास घ्या. ओंकाराची कंपनं शरीरभर पसरत आहेत. कंपनं अनुभवा. 1 मिनिट स्थिर राहतोय.
मनातल्या मनात आपल्या गुरूंना वंदन करा, गुरूंचं स्मरण करा. ओंकाराला वंदन, प्राणाला वंदन. सावधान, डोळे बंदच ठेवा. सूचनांकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा शरीराचं निरीक्षण करतोय, डोक्यापासून पायापर्यंत. कुठे काही ताण आहेत का बघा, चेक करा. डोक्याकडे लक्ष द्या. डोक्याची उजवी बाजू, डावी बाजू, मागची बाजू, वरचा भाग, माथा सैल करून घेतोय. चेहऱ्याकडे लक्ष द्या. चेहऱ्यावरचा ताण दूर करून घ्या. मानेकडे लक्ष द्या. मानेवरचा ताण दूर करा, मान सैल करा. खांद्यांकडे लक्ष द्या. खांदे सैल होत आहेत. अप्पर बॅक, मिडल बॅक, लोअर बॅक सैल. पाठीचा कणा सैल करा. छाती, पोटाचा भाग सैल. ओटीपोट सैल करून घेतोय. कमरेचा भाग सैल. हिप जॉईंट सैल. दोन्ही पाय सैल करून घेतोय. दोन्ही पायांकडे लक्ष द्या. पाय सैल झालेले आहेत. श्वसन संथ सुरू आणि मन शांत. आता आपलं लक्ष संथ श्वसनावर स्थिर करतोय. प्रत्येक श्वासासोबत ओंकार जप करा. श्वासात गेला ओम, बाहेर आला ओम. मनातल्या मनात करतोय. श्वासासोबत ओंकाराचं स्मरण, ध्यान करतोय. श्वासात गेला ओम, बाहेर आला ओम. मनातल्या मनात ओंकार सुरू ठेवा. 1 मिनिटासाठी ही क्रिया करतोय. संथ श्वसनासोबत ओंकार जप करतो आहोत. पूर्ण एकाग्रता श्वासांवर, ओंकारावर ध्यान स्थिर. 1 मिनिट. सूचना बंद. एकही श्वास ओंकाराशिवाय आत किंवा बाहेर जाऊ देऊ नका. बघत राहतोय. सावधान. श्वासांवरून पुन्हा लक्ष शरीराकडे. शरीरावरून दोन्ही तळहातांकडे. दोन्ही हात एकमेकांवर घासा. दोन्ही हात डोळ्यांवर घेतोय. हळूच डोळे उघडा. हात खाली आणि रिलॅक्स. आता बघा, आपण आपल्या शरीराविषयी, आपल्या श्वसनाविषयी जाणीव निर्माण केलेली आहे. मन तसं शांत आणि एकाग्रही झालेलं आहे. आता आपल्याला दीर्घ श्वसन करायचं आहे. दीर्घ आणि खोलवर श्वास घ्यायचा आहे. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असणार आहे. श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असणार आहे. जर तुम्ही 5 अंकांपर्यंत श्वास घेऊ शकता आणि 5 अंकांपर्यंत श्वास सोडू शकता, तर तेवढ्या प्रमाणात तुम्हाला आता हे दीर्घ श्वसन करायचं आहे. ओके. जर तुम्हाला 5 अंकात श्वास घ्यायला काही त्रास होत असेल, काही अडचण येत असेल, तर तुम्ही थोडा कमी घेऊ शकता. तुम्हाला जर 3 अंकात घ्यायला जमतोय किंवा तुम्हाला 4 अंकात घ्यायला जमतो आहे, तर तेवढ्या अंकामध्ये तुम्ही श्वास घेऊ शकता आणि तेवढ्याच अंकामध्ये श्वास सोडू शकता. जर तुमची प्रॅक्टिस आहे, तुम्ही जर दुप्पट श्वास सोडू शकणार आहे, तर तुम्ही तसंही करू शकता. जसं की 5 अंकात श्वास घेतला आणि दुप्पट अंकांमध्ये श्वास सोडला, 10 अंकांमध्ये श्वास सोडला. ओके. तर आता आपण दीर्घ श्वसन करणार आहे, पण आपल्या
आपल्याला हे दीर्घ श्वसन झोपून करायचं आहे. पाठीवर आपण नेहमी झोपून बऱ्याचदा करत असतो, पण आज आपल्याला पोटावर झोपून मकरासनातून हे दीर्घ श्वसन करायचं आहे. आणि जेव्हा आपण पोटावर झोपलेलो असू, जेव्हा आपली पोटाची छातीची श्वसनासाठी जी हालचाल होणार आहे त्या हालचालीकडे आपल्याला फोकस करायचा आहे. छातीचं कसं आकुंचन प्रसरण होत आहे, पोटाचं कसं आकुंचन प्रसरण होत आहे ते आपल्याला काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक बघायचं आहे. ओके, तर चला आता आपण पोटावर झोपणारे मकरासनात जाणार आहोत. जर तुम्हाला मकरासन कसं करायचं हे माहीत नसेल तर काळजीपूर्वक सूचनांकडे लक्ष द्या. मी तशा सूचना मकरासनाच्या देणारच आहे. उशी आता जरा वेळ आपण साईडला ठेवणार आहे, पण आपल्याला उशी पुन्हा जेव्हा आपण बसू तेव्हा लागणार आहे, त्यामुळे सोबतच जवळच असू द्या. चला आता आपण जातो आहोत पोटावर झोपणारे मकरासनात जायचे. हळूच पोटावर या, दोन्ही हातांची घडी करा. अशा प्रकारे दोन्ही हातांची घडी ठेवा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. टाचांची दिशा लक्षात घ्या. टाचा आतल्या बाजूला ठेवा आणि बोटं बाहेरच्या बाजूला ठेवा. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा पाय ठेवाल तेव्हा तुमचे पाय एकदम रिलॅक्स पोझिशनला असतील आणि तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही कितीही वेळ आपण या पोझिशनमध्ये झोपलो तरी. पण जर पाय तुम्ही असे उभे ठेवले किंवा असे आडवे ठेवले तर कळ लागेल किंवा पोटावर ताण येईल आणि श्वसन तेवढ्या मोकळेपणाने होणार नाही आणि तेवढं इफेक्टिव्ह श्वसन होणार नाही. म्हणून टाचा आतमध्ये करा आणि बोटं बाहेरच्या दिशेने करा. मान आता आपण मानेची पोझिशन बदलणार आहोत. पहिल्यांदा आपण मान डावीकडे ठेवतो, त्यामुळे मान डावीकडे ठेवली की उजवा कान आपल्या दोन्ही तळहातांवर टेकेल असं बघायचं आहे आपल्याला. दोन्ही तळहात इथे ठेवले, त्यावर आपला उजवा कान टेकवायचा आहे आणि या पोझिशन मधून आता आपण करणार आहे दीर्घ श्वसन. जसं मी सांगितलं 5 अंकात घ्या, 5 अंकात सोडा. जर तुम्हाला 5 अंकात घेऊन 10 अंकात सोडता येत असेल तर खूपच छान, तसंही तुम्ही करू शकता. तर चला आता सुरुवात करूया. आता किती वेळा हे असं करायचं आपल्याला, तर 5 वेळा करायचंय. म्हणजे काय, 5 वेळा श्वास घेणं होईल आणि 5 वेळा श्वास सोडणं होईल. असं आपल्याला 5 आवर्तनं या क्रियेची करायची आहेत. ओके, चला रेडी. मान उजवीकडे करा, उजवा कान टेकवा, दोन्ही हात एकदम सैल सोडा. छाती पोट गच्च भरून खोल श्वास आता घेणारे आपण. डोळे बंद करून घ्या. दीर्घ श्वास घ्या, 5 वेळा घ्या आणि 5 वेळा सोडा. प्रमाण आपल्या आपल्या सोयीनुसार असेल. कंटिन्यू करा. सूचना बंद. छातीची पोटाची हालचाल अनुभवा, फील करा. छातीचं पोटाचं आकुंचन प्रसरण होत आहे त्याकडे लक्ष ठेवा. 5 वेळा श्वास घ्या, 5 वेळा सोडा. 5 आवर्तनं पूर्ण झाली की आता मान आपण फिरवतो आहोत. आता डावा कान टेकवा, मान उजवीकडे करतो आहे. पुन्हा 5 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि शक्य असल्यास दुप्पट सोडा, नाही तर जेवढा घेतलाय तेवढाच सोडतोय. छातीच्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष, आकुंचन प्रसरणाकडे लक्ष ठेवा. कंटिन्यू करा.
5 वेळा बरोबर मोजून दीर्घ श्वास घेतोय, सोडतोय. खोल श्वास घ्या आणि सोडा. 5 वेळा आवर्तन पूर्ण करून थांबा. आपलं आवर्तन पूर्ण करा. मग मानेची पोझिशन बदलतोय. आता बघा, आपल्याला हात जिथे आहे तिथे आपली हनुवटी टेकवायची. दोन्ही हातांच्या तळव्यांवर आपली हनुवटी टेकवा आणि या पोझिशन मधून आता आपण श्वास घेणार आहोत. दीर्घ श्वास घेतोय. छाती पोट गच्च भरा. पूर्ण रिकाम करा. गच्च भरा. पूर्ण रिकाम करा. कंटिन्यू करा. छातीचा आकुंचन प्रसरण, पोटाचा आकुंचन प्रसरण होतंय, त्याकडे लक्ष आहे. पाच वेळा दीर्घ श्वास घेतोय आणि सोडतोय. श्वास सोडून थांबा. आता पुढच्या प्रकारात आपल्याला कपाळ टेकवायचं. आपल्या दोन्ही तळ हातांवरती कपाळ टेकवा आणि पुन्हा आपण दीर्घ श्वास घेतोय. 5 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि 5 वेळा सोडा. आकुंचन प्रसरण होणार आहे, त्याकडे आपले लक्ष आहे. कपाळ टेकवतोय दोन्ही हातांच्या तळव्यांवर. दीर्घ श्वास घ्या. छाती पोटाकडे लक्ष ठेवा. पूर्ण श्वास सोडा. 5 वेळा घ्या आणि सोडा. खोल श्वास घ्या. कंटिन्यू करा. सूचना बंद. पाच वेळा श्वास घेऊन झाला की थांबा. श्वास सोडून आवर्तन पूर्ण करून थांबा. आता आपल्याला पुढची पोझिशन घ्यायची आहे. शशांकासनामधून आपण करणारे दीर्घ श्वसन. शशांकासनासाठी दोन्ही हात छातीलगत घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्या. हळूच समोरून शरीर वर उचला आणि आता बघा, तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडंसं माझी पोझिशन चेंज करते आहे. समोर हात असतील अशा पद्धतीने. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी बघा, गुडघे 90 अंशाच्या कोनात असेच्या असे स्थिर ठेवा आणि कपाळ टेकवा. कपाळ टेकवा. खाली नेतोय कपाळ आणि या पोझिशन मधून करणारे दीर्घ श्वसन. छाती पोट गच्च भरा. रिकाम करा. गच्च भरा. रिकाम करा. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी ही पोझिशन घ्यायची आहे. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी पूर्ण हिप्स खाली येऊ द्या. टाचांना टेकू द्या. दोन्ही हात समोर सरळ आहे. कपाळ टेकलेलं. कंटिन्यू करा. शशांकासनातून करतोय दीर्घ श्वसन. छातीच्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष. 5 वेळा श्वास घ्या. सोडा. घ्या. सोडा. कंटिन्यू करा. खोल श्वास घ्या.
5 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आवर्तन पूर्ण करून थांबा आणि सावकाश उठून बसा. आता बसताना पुन्हा आपल्याला उशी घ्यायची आहे. उशी घ्या आणि उशीवरती बसा. उशी अशी आडवी ठेवतोय बघा. ठेवताना अशी आडवी ठेवली की उशीच्या इथे टोकावर बसायचं आहे आपल्याला. आपलं सीट उशीच्या कोपऱ्यावर किनाऱ्यावर टेकवायचंय आणि थोडेसे गुडघे अशा प्रकारे खाली येतील, जमिनीकडे येतील. या पद्धतीने बसलं की आपली पाठ आपोआपच सरळ व्हायला मदत होते आणि असं बसलं की श्वसन छानपैकी व्हायला सुद्धा मदत होते. आता बघा, आपण जो प्रकार केला इतक्यात, तुम्ही म्हणाल आम्ही तर बसून करतो दीर्घ श्वसन, मग असं झोपून का करायचं? पोटावर झोपून आपण केलं. एकदा मान उजवीकडे, एकदा डावीकडे, एकदा हनुवटी टेकवली, एकदा कपाळ टेकवलं आणि मग शशांकासनातून आपण दीर्घ श्वसन केलं, बरोबर? तर बघा, अशा पोझिशन चेंज केल्यामुळे ज्यांना कुणाला मायग्रेन आहे, डोकेदुखीचा त्रास आहे, स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, तुम्हाला पटकन राग येतो, तुम्ही रागीट आहात, तुम्हाला फुफ्फुसांशी रिलेटेड काही आजार आहे जसं की अस्थमा आहे किंवा ब्रेथलेसनेस आहे, श्वास लागतो बऱ्याच जणांना, धाप लागते, तर अशा वेळी तुम्ही हा प्रकार जर केला. अजून एक महत्त्वाचं, तुम्हाला डिप्रेशन आहे, तुम्हाला लो वाटतंय, तुम्ही दुःखी आहात, तर अशा सगळ्या प्रकारांमध्ये जेव्हा तुम्ही ह्या प्रकारचं श्वसन करता त्यामुळे काय होतं, ऑक्सिजनची लेवल वाढते डाव्या बाजूला, मेंदूच्या उजव्या बाजूला. आणि आपण जेव्हा हनुवटी आणि कपाळ टेकवतो तेव्हा जी पोझिशन होते त्यामुळे मेंदूकडचा जो ब्लड सप्लाय आहे आणि ऑक्सिजन सप्लाय आहे तो वाढायला मदत होते. फुफ्फुसांवरही छान ताण आणि दाब येतो वेगवेगळ्या पोझिशनमधून आणि त्यामुळे त्यांची सुद्धा कार्यक्षमता वाढते आणि फुफ्फुसं हेल्दी व्हायला मदत होते आणि फुफ्फुसं हेल्दी झाले की आपल्याला आपोआपच छान रिफ्रेशिंग, आनंदी, हॅपी वाटायला लागतं. अशा प्रकारचं श्वसन तुम्ही रोज करू शकता, झोपण्याच्या वेळी करू शकता किंवा तुम्हाला जेव्हा लो वाटत असेल तेव्हाही करू शकता आणि या प्रकाराचा फायदा तुम्ही या सगळ्या समस्यांवर, या सगळ्या प्रॉब्लेम्सवर तुम्ही घेऊ शकता. आता जे मी काय प्रॉब्लेम सांगितले त्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर हा प्रकार अतिशय रामबाण आहे. तुम्ही फक्त एकदा करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या. म्हणून आपण दीर्घ श्वसन पोटावर झोपून केलं. आता आपण पुढचा प्रकार करणार आहोत ज्यामध्ये आपल्याला अनुलोम विलोम करायचा आहे. अनुलोम विलोम सगळ्यांना माहितीच असेल, तर तरी सुद्धा काही जण नवीन असतील तर मी परत एकदा सांगते की उजव्या हाताची यामध्ये आपण प्रणव मुद्रा वापरतो. बघा, उजवा हात अंगठ्या शेजारची पहिली 2 बोटं फोल्ड करून घेतलेली आहे. तुम्हाला जर कन्फ्युजन असेल कोणतं बोट फोल्ड करायचं तर तुम्ही ते उभं ठेवलं, बोटं उभी ठेवली तरी चालणार आहे. फक्त वापर करणारे आपण अंगठा आणि रिंग फिंगरचा, अनामिकेचा वापर करणार आहे. आता बघा, अंगठ्याच्या साहाय्याने उजवी नाकपुडी बंद करतोय आणि अनामिकेच्या साहाय्याने डावी नाकपुडी बंद आणि उघडायला मदत होणार आहे. ओके, तर चला अनुलोम विलोमला आपण सुरुवात करतोय. उजवी नाकपुडी बंद ठेवा, डावीने दीर्घ श्वास घ्या, डावी लगेचच बंद करा, उजवी उघडा आणि उजवीने श्वास हळूहळू सोडा. पुन्हा उजवीने खोल श्वास घ्या, दीर्घ, उजवी बंद करा, डावीने श्वास सोडा, डावीने खोल श्वास घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा, डावीने घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. कंटिन्यू करा. लक्षात आलं असेल तर कंटिन्यू करतोय, डोळे बंद ठेवून करतोय. जर कळालं नसेल, काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करून, कमेंट करून विचारू शकता. आता बघा, हा प्रकार अनुलोम विलोम आपण 2 ते 3 मिनिट सलग करणार आहोत. याचं प्रमाण किती ठेवायचं आहे? जेवढा श्वास तुम्ही घेऊ शकताय त्याच्या दुप्पट श्वास सोडायचा आहे. जसं की आपण मगाच्या
आधीच्या प्रकारामध्ये केलं की 5 अंकात श्वास घेतला आणि 5 अंकात सोडला, किंवा 10 अंकात सोडता येत असेल तुम्हाला दुप्पट तर 10 अंकात सोडायचं आहे. पण 10 अंकात नसेल सोडता येत तर तुम्ही 5 अंकात सोडा. पण जर 5 अंकातही घेणं तुम्हाला शक्य नसेल तर 3 अंकात घ्या, 4 अंकात घ्या, जेवढं घ्यायला जमतंय तेवढा घ्या आणि त्याच्या दुप्पट किंवा त्याच्या इतकाच श्वास आपल्याला सोडायचा आहे. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी दुप्पट सोडा, ज्यांना प्रॅक्टिस नाही आहे त्यांनी जेवढा घेतलाय तेवढाच सोडा. ओके, प्रमाण लक्षात आलं असेल तर आपण आता 2 ते 3 मिनिट अनुलोम विलोम करणार आहोत. पूर्ण एकाग्रतेने डावीने श्वास घेतोय, छाती पोट गच्च भरून खोल श्वास घेतोय, उजवीने सोडतोय, उजवीने घेतोय, डावीने सोडतोय, डावीने घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. कंटिन्यू करा. सगळ्या नाड्या या क्रियेमुळे शुद्ध होणार आहे. मेंदूकडच्या सगळ्या नाड्या उघडल्या जाणार आहेत, मोकळ्या होणार आहेत. हृदयाच्या सगळ्या नाड्या मोकळ्या होणार आहेत. ब्लॉकेजेस दूर व्हायला मदत होणार आहे. डावी उजवी दोन्ही नाड्या बॅलन्स होणार आहे. त्यामुळे वात पित्त कफ सुद्धा बॅलन्स होणार आहे. खूप कमालीचा, खूप इफेक्टिव्ह असा प्रकार आहे अनुलोम विलोम. तेवढ्याच एकाग्रतेने करा. डोळे बंद ठेवा, मान सरळ करा, पाठ सरळ आहे का चेक करा. कंटिन्यू करतोय आता 2 मिनिट. सूचना बंद, पूर्ण एकाग्रता. किती श्वास घेतो आहोत त्याकडे लक्ष आहे, किती सोडतो आहोत त्याकडे लक्ष आहे. कुठल्या नाकपुडीने श्वास घेतोय त्याकडे लक्ष, कुठलीने सोडतोय त्याकडे लक्ष. नाडी शुद्धी होते आहे, नाड्या शुद्ध होत आहे. त्यामुळे मेंदूला छान रक्तपुरवठा होतोय, हृदयाला छान रक्तपुरवठा होतोय. हृदयाचं आरोग्य सुधारतंय, मेंदूचं आरोग्य सुधारतंय. हृदयासाठी करतोय या भावनेने करा, मेंदूसाठी करतोय या भावनेने करा. आपला मेंदू आणि हृदय कनेक्टेड असतात. त्यामुळे मेंदूला काही झालं की त्याचा परिणाम हृदयावर होतो, हृदयाला काही झालं की त्याचा परिणाम मेंदूवर होतो. या दोघांनाही हेल्दी करणारा प्रकार करतोय अनुलोम विलोम. पूर्ण एकाग्रते.
चालू असलेलं आवर्तन पूर्ण करतोय. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून थांबा. संथ श्वसन. सगळा ताण दूर होतोय. दोन्ही नाकपुड्यांकडे लक्ष द्या. दोन्ही नाड्या मोकळ्या झाल्यामुळे सारखा श्वास दोन्ही नाकपुड्यांमधून सुरू आहे. चेक करा दोन्ही हात. एक हात आपला समोर धरा नाकपुड्यांच्या आणि चेक करा कुठली नाडी ऍक्टिव्ह आहे, कुठल्या नाडीने श्वास सुरू आहे. दोन्ही नाड्या सुरू आहेत का बघा. चेक करा. हात खाली घ्या. ताण दूर. संथ श्वसन. पुढचा प्रकार करणार आहोत त्यासाठी तयार. भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. अंगठ्याच्या साहाय्याने कान बंद करतोय. एक बोट बुबईवर, उरलेली बोट डोळ्यांवर. दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडत भ्रामरी करतोय. प्रत्येक आवर्तनासोबत कंपन अनुभवणार आहोत. मेंदूचा एकन पार्ट व्हायब्रेट होतोय. एकन सेल, एकन नस व्हायब्रेट होताना अनुभवा. भरपूर श्वास घ्या. खोल श्वास घ्या. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा. हात खाली घ्या. भ्रामरीची कंपन ताण दूर करणारी अनुभवा. फील करा. कुठे कसं काय वाटतंय फील करा. व्हायब्रेशन्स जाणवतायत का बघा. हलकं वाटतंय. नर्वस सिस्टम रिलॅक्स झालेली आहे. विचार येत आहेत का बघा. आले तर येऊ द्या. सावकाश डोळे उघडा. हळूच डोळे उघडा. आता बघा आपण फक्त भ्रामरी केला. भ्रामरीची कंपन अनुभवली. आता भ्रामरी सोबत आपण शीतकारी प्राणायाम सुद्धा करणार आहोत. शीतकारी प्राणायामामुळे शरीरात गारवा निर्माण होतो. बाहेर खूप उष्णता वाढलेली आहे. हा प्राणायाम केल्याने तुम्हाला गारवा जाणवेल. नक्कीच जाणवेल. तुम्ही त्याचा अनुभव घ्या. आणि हा प्राणायाम फक्त गारव्यासाठी नाहीये तर तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा आहे. तुमची हेल्थ वाढवण्यासाठी सुद्धा आहे. खूपच इफेक्टिव्ह असा हा प्राणायाम आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्ही नवीन असाल, शीतकारी प्राणायाम कसा करायचा माहीत नसेल तर लक्षपूर्वक ऐका. दातांच्या फटींमधून आपल्याला श्वास आत खेचायचा आहे. अशा प्रकारे बघा. आणि थोडा आवाजही तयार होतो याच्यामध्ये. शीतकारीचा शिट्टीसारखा असा आवाज सुद्धा तयार होतो आहे. त्या आवाजाकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचंय. आवाज तयार होतो आहे. दातांच्या फटींमधून श्वास आत खेचतो आहोत आणि श्वास सोडताना तोंड बंद करून भ्रामरी करायचा आपल्याला. आता जसं आपण प्रकार केला, मुंग्याचा आवाज केला, तशाच प्रकारे आवाज आपल्याला करायचा आहे. ओके, कळालंय? तर चला 5 आवर्तन आपण या प्रकाराची करणार आहोत. दातांच्या फटींमधून श्वास आत घ्या. ओढून घ्या श्वास आत. खेचा.
5 आवर्तन करून थांबतोय, 5 वेळा करून थांबा. शीतकारीचा गारवा, भ्रामरीची कंपन अनुभवतोय. शरीर गारगार, आजूबाजूचं वातावरण गार झालंय. गार हवेची झुळूक आपल्याला जाणवते आहे. जीभ गार, हिरड्या गार, घशापर्यंत गारवा, छातीपर्यंत गारवा, पोटापर्यंत गारवा अनुभवा. फील करा. गारव्याचा अनुभव घेतोय, गारवा अनुभवतोय. सावधान पुढचा प्रकार करणार आहोत. ओंकार जप करतोय. खोल श्वास घेऊन श्वास सोडत जेवढा आपला श्वास आहे तेवढ्यापर्यंत आपल्याला ओंकार जप करायचा आहे. कंटिन्यू करणारे 11 आवर्तन ओंकाराची करणार आहोत आपण. त्यासाठी तयार. भरपूर श्वास घ्या.
शांती. शांतता. ओंकाराची कंपन अनुभवा. शरीर ओंकारमय, आजूबाजूचं वातावरण ओंकारमय. ओंकार जप केल्याने मन शांत झाले, एकाग्र झालेला आहे. ध्यानाची पूर्व तयारी आपण केलेली आहे ओंकार जप करून. आता आपल्याला ध्यान करायचंय. ध्यानासाठी तयार होतोय. श्वसन ध्यान करणार आहोत. तुम्हाला बसून करायचंय तर तुम्ही बसूनही करू शकता. तुम्हाला पाठीवर झोपून शवासनातून करायचं असेल तर शवासनातूनही करू शकता. छानपैकी कम्फर्टेबली बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. डोळे बंदच असू द्या. हातांचे तळवे आकाशाकडे आहेत आणि हात सैल सोडून द्या. चेहऱ्याकडे लक्ष द्या. चेहरा सैल होतोय. डोक्यापासून पायापर्यंत कुठे काही ताण आहे का बघा, चेक करा. ताण असेल तर दूर करून घेतोय. ताण दूर झाला की लक्ष श्वसनावर. श्वसनाची गती संथ आहे. श्वास येतोय जातोय. बघत राहा. प्रत्येक श्वासावर नजर ठेवा. एकही श्वास सुटू देत नाहीये. बघत राहतोय. बघत राहतोय. श्वास आणि श्वासाची गती अनुभवतोय. 1 मिनिट आपलं ध्यान श्वसनावर स्थिर. श्वसनाच्या गतीवर स्थिर. सूचना 1 मिनिटासाठी बंद. डोळे बंदच आहेत. संथ श्वसनाकडून मग आपलं ध्यान नाकाच्या टोकावर स्थिर करा. नाकाच्या टोकाला, नाकाच्या त्वचेला होणारा हवेचा स्पर्श अनुभवतोय. बाहेरून आत जाणारी हवा थंड, आतून बाहेर जाणारी हवा उष्ण आहे. त्याकडे लक्ष द्या. फोकस करा. गारवा आणि उष्णता फील करा. 1 मिनिट आपलं ध्यान नाकाच्या टोकावर, नाकाच्या त्वचेवर, गारव्यावर, उष्णतेवर. सूचना बंद. नाकाच्या टोकावरून आता आपलं ध्यान नाक आणि ओठ यामध्ये असलेली जी त्वचा आहे, जी जागा आहे, तिकडे केंद्रित करायचंय. लक्ष नाकाच्या आणि ओठांच्या मध्यभागी केंद्रित करा. बघा इकडे
नाकाच्या खालचा भाग आणि ओठाच्या वरचा भाग जो आहे, इथे मधला भाग, इकडे आपल्याला ध्यान केंद्रित करायचंय. त्यावर आपलं ध्यान स्थिर करा. तिकडे हवेचा स्पर्श होतो आहे, श्वासांचा स्पर्श होतो आहे, त्याकडे लक्ष द्या, फोकस करा. 1 मिनिट. सूचना बंद. पूर्ण एकाग्रता. आता आपलं ध्यान घशाकडे केंद्रित करतोय. घशामध्ये हवेचा स्पर्श जाणवतोय, हालचाल जाणवते आहे, घर्षण जाणवत आहे. श्वास आत जाताना घर्षण होतंय, बाहेर येताना घर्षण होतंय, त्याकडे लक्ष द्या. एक विशिष्ट आवाज तयार होतो आहे. श्वास आत गेला की सो, श्वास आत आला की हम, आत गेला की सो, बाहेर आला की हम, आत गेला की सो, बाहेर आला की हम, सो हम असा आवाज घशामध्ये निर्माण होतो आहे, आपोआप होतो आहे. आपण त्याकडे फक्त लक्ष देतोय. श्वास आत जाताना सो, बाहेर येताना हम. घशामध्ये आवाज तयार होतोय का बघा, त्यावर लक्ष केंद्रित करा. आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा, घर्षण अनुभवा. 1 मिनिट आपलं ध्यान घशावर स्थिर. सूचना बंद. घशावरून आता आपलं ध्यान कॉलर बोन कडे, कॉलर बोनच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करणारे. आता हा बघा, हा जो आहे दोन्ही बाजूला असा आडवा कॉलर बोन आहे. श्वास घेताना तो थोडा वर उचलला जातो, सोडताना तो खाली येतोय. श्वास घेताना वर उचलला जातोय, सोडताना खाली येतोय. आपण उचलत नाहीये, आपोआप उचलला जातोय. त्या हालचालीकडे लक्ष द्यायचंय. फील करा हालचाल कॉलर बोनची. श्वास घेत वर आणि सोडत खाली. श्वासांवर नियंत्रण नाही, संथ श्वसन सुरू आहे. संथ श्वसनासोबत होणारी हालचाल अनुभवतोय. कॉलर बोनच्या हालचालीवर ध्यान. सूचना बंद.
कॉलर बोन वरून आता आपलं ध्यान फुफ्फुसांच्या हालचालीवर केंद्रित करा. फुफ्फुसांचं आकुंचन प्रसरण होतंय त्यावर ध्यान स्थिर. संथ श्वसनासोबत होणारी फुफ्फुसांची हालचाल अनुभवतोय, फील करतोय. फुफ्फुसांवरून आता आपलं ध्यान पोटाच्या हालचालीकडे. पोटाची सुद्धा लयबद्ध हालचाल सुरू आहे श्वासांसोबत, त्यावर लक्ष केंद्रित करा. आता कल्पना करा प्रत्येक श्वासासोबत शरीर फुग्यासारखं फुगतंय, पूर्ण शरीर फुगत आहे. आणि प्रत्येक सोडणाऱ्या श्वासासोबत फुगा जसा रिकामा होतो तसं शरीरही रिकामा होतंय. पूर्ण शरीर श्वास घेतंय आणि पूर्ण शरीर श्वास सोडतंय. पूर्ण शरीराने श्वास घेतोय, पूर्ण शरीराने श्वास सोडतोय. फील करा. पूर्ण ध्यान स्थिर पूर्ण शरीरावर. पूर्ण शरीर श्वास घेतंय, पूर्ण शरीर श्वास सोडतंय. फुग्याप्रमाणे शरीर फुगतंय आणि रिकामं होतंय. कंटिन्यू करा. सूचना बंद. पूर्ण शरीर श्वास घेतंय. फील करा. खोल श्वास घ्या. पूर्ण श्वास सोडा. सावधान. शरीरावरून पुन्हा लक्ष नाकाच्या टोकावर. नाकाच्या टोकाला जाणवणारी थंड आणि उष्ण हवा अनुभवा. फील करा.
नाकाच्या टोकावरून आपलं ध्यान श्वसनाच्या गतीकडे. श्वसन संथ सुरू आहे. एक श्वास बघतोय. संपूर्ण शरीराच्या अवतीभोवती प्राण ऊर्जेचं, ओंकाराचं आणि ध्यानाचं कवच तयार झालंय, वलय तयार झालं आहे. त्याचा अनुभव घ्या. एक मिनिट स्थिर राहतोय. मनाच्या स्थितीकडे लक्ष. मनात काय सुरू आहे त्याकडे लक्ष. सावधान. दोन्ही तळहातांकडे लक्ष द्या. तळहातांमधून ऊर्जा, सेन्सेशन्स अनुभवा. दोन्ही तळपायांकडे लक्ष द्या. तळपायांमधून ऊर्जा अनुभवतोय. संपूर्ण शरीर तेजोमय. चेहरा तेजोमय. दोन्ही हात एकमेकांवर घासा. डोळे बंदच आहेत. दोन्ही हात डोळ्यांवर घेतोय. हातांमधली ऊर्जा डोळ्यांमध्ये, चेहऱ्यावर जाणवते आहे. डोळे बंदच. मिटलेल्या डोळ्यांसमोर काय दिसतंय बघा. अंधार, प्रकाश, दिव्य प्रकाश. काय दिसतंय बघा. चिदाकाश, अथांग चिदाकाश. ओम शांती शांती शांती. हळूच हात खाली घ्या. अंधारातच डोळे उघडा. शरणागत मुद्रा. आज केलेला योगाभ्यास या विश्वनियंत्रक शक्तीला अर्पण. सूर्य देवतेला वंदन. हरि ओम. धन्यवाद. रिलॅक्स. तर आजचं सेशन तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिलात, अटेंड केलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. आणि जेही तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये आहेत ज्यांना त्रास आहे मायग्रेनचा, डिप्रेशनचा, एन्झायटीचा, राग येत असेल, राग येत असतील, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आज इथे थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत, एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.